वेलकम टू द विश्यांतर यूट्यूब चॅनल. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. हो, सर्वांना या मंगलमय दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या विशेष सखोल चर्चेमध्ये किंवा म्हणता येईल की एका आगळ्या-वेगळ्या माहितीच्या प्रवासामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. नक्कीच. जेव्हा आपण गणेशोत्सव हा शब्द उच्चारतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं? ढोल, ताशे, रोषणाई, भव्य मंडप आणि तो 10 दिवसांचा अफाट उत्साह. हो, एकदम बरोबर. पण आजची आपली मोहीम थोडी वेगळी आहे. आज आपण गणेश चतुर्थीचे खरे स्वरूप नेमके काय आहे आणि ती केवळ वर्षातून एकदाच नव्हे तर दर महिन्याला का साजरी केली जाते हे एका अखंड कथेच्या माध्यमातून उलगडणार आहोत. हे खूपच रंजक असणार आहे. हो ना. आणि श्रोत्यांना बाह्य माहितीच्या पलीकडे जाऊन या प्रथेमागील खरा आध्यात्मिक किंवा ऐतिहासिक अर्थ समजण्यास नक्कीच मदत होईल. तर माहितीच्या या प्रवासाची सुरुवात करताना मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं. कोणती गोष्ट? आपण जो भव्य उत्सव पाहतो तो आणि मुळातली गणेश चतुर्थीची संकल्पना यांत खूप मोठा फरक आहे. हो, हा फरक समजून घेणं खरं तर अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आज आपण जो सार्वजनिक गणेशोत्सव पाहतो ना, तो मुख्यत्वे एक सामाजिक आणि ऐतिहासिक घटनाक्रम आहे. 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी हा उत्सव घराच्या अंगणातून बाहेर काढून सार्वजनिक पातळीवर आणला. त्यामागे खूप मोठा आणि हुशार राजकीय हेतू होता. ब्रिटिशांविरुद्ध लोकांना एकत्र आणण्यासाठी. बरोबर. अगदी बरोबर. ब्रिटिशांनी भारतीयांना एकत्र जमण्यावर बंदी घातली होती, पण धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. बरोबर. त्यामुळे टिळकांनी या परंपरेचा वापर समाजाला एकत्र आणण्यासाठी केला. हे एक अत्यंत प्रभावी सोशल इंजिनिअरिंग होतं. पण या सगळ्या भव्यतेच्या गोंधळात गणेश चतुर्थीचा मूळ आध्यात्मिक उद्देश कुठेतरी मागे पडला. हो, म्हणजे तो इव्हेंट बनला. अगदी तेच. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर गणेश चतुर्थी हा वर्षातून एकदा येणारा इव्हेंट नाहीये, तर ती एक मासिक शिस्त आहे. मासिक शिस्त म्हणजे हे व्रत दर महिन्याला करण्यामागे काहीतरी विशिष्ट लॉजिक असणार. हो, 100%. कारण माहितीचे स्रोत तपासताना मला शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे शब्द वारंवार वाचायला मिळाले. आता हे शब्द ऐकायला खूप पारंपरिक वाटतात, पण ऐकणाऱ्यांसाठी हे सोप्या भाषेत कसं सांगता येईल? सांगतो ना. हे खूप सुंदररित्या जोडलेलं आहे. आपला भारतीय कॅलेंडर हा चंद्राच्या हालचालींवर आधारित आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत जेव्हा चंद्र हळूहळू मोठा होत जातो त्याला शुक्ल पक्ष म्हणतो. ओके. आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत जेव्हा चंद्र लहान होत जातो त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. या दोन्ही पक्षांमधला चौथा दिवस म्हणजे चतुर्थी. अच्छा, म्हणजे प्रत्येक महिन्यात दोनदा चतुर्थी येते? हो, आणि दर महिन्याला येणाऱ्या या चतुर्थीला हे व्रत केलं जातं. आणि जेव्हा योगायोगाने ही चतुर्थी मंगळवारी येते ना, तेव्हा तिला आपण अंगारकी चतुर्थी म्हणतो. हो, हे ऐकलंय मी. आता हे दर महिन्याला का करायचं? तर या उपासनेचा मुख्य उद्देश बाप्पाची विघ्नहर्ता म्हणून आराधना करणे हा आहे. हा केवळ एक देवासमोर उपवास करण्याचा प्रकार नाहीये. मग काय? तर वर्षभर आपली मानसिक शुद्धता, नम्रता आणि एक प्रकारची स्पिरिच्युअल डिसिप्लिन म्हणजेच आध्यात्मिक शिस्त टिकून ठेवण्याचा तो एक मार्ग आहे. खरंय. वर्षातून एकदा 10 दिवस खूप उत्साह दाखवायचा आणि नंतर वर्षभर जुन्या सवयींकडे वळायचं, यापेक्षा दर महिन्याला स्वतःला एका शिस्तीची आठवण करून देणं हे मानसिक आरोग्यासाठी जास्त गरजेचं असतं. हे खूपच लॉजिकल वाटतंय. म्हणजे एक प्रकारचं मंथली मेंटल चेक इन किंवा स्वतःला रिसेट करण्याची ती पद्धत असावी. अगदी परफेक्ट शब्द वापरलात, रिसेट करणे. पण ही शिस्त कशी निर्माण झाली? यामागे एक अत्यंत रंजक पौराणिक कथा मला वाचायला मिळाली. आपण थोडं स्वर्गलोकात जाऊया. चला जाऊया. प्राचीन काळची गोष्ट आहे. स्वर्गलोकातल्या चंद्रदेवाला स्वतःच्या रूपाचा, त्या लावण्यमयी सौंदर्याचा आणि शीतल प्रकाशाचा प्रचंड अहंकार निर्माण झाला होता. मला ही कथा वाचताना असं वाटलं की हा चंद्र म्हणजे आजच्या काळातला एखादा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असावा, ज्याला स्वतःच्या लुक्सचा आणि फॉलोअर्सचा खूप गर्व आहे. अगदी तसंच काहीसं. त्याला वाटायचं की संपूर्ण त्रैलोक्यात त्याच्या इतकं सुंदर कोणीच नाही. तो इतरांना तुच्छ लेखू लागला होता. आणि अशातच एके दिवशी साक्षात गणपती बाप्पा कैलास पर्वतावरून चालले होते. बरं. त्यांचं ते लंबोदर रूप,
गजमुख म्हणजेच हत्तीचं तोंड, सुपासारखे मोठे कान, आणि ते स्वार कशावर होते तर एका छोट्याशा उंदरावर. हो, मूषकराज. चंद्रदेवाने बाप्पाला पाहिलं आणि त्याला स्वतःच्या सौंदर्याचा इतका माज चढला होता की त्याने साक्षात बाप्पाची खिल्ली उडवली. तो अत्यंत गर्विष्ठपणे हसू लागला. इथे खूप भारी गोष्ट लक्षात येते. जर आपण याला थोडा व्यापक संदर्भाशी जोडलं तर समजेल की चंद्राचा तो अहंकार केवळ एका देवाची थट्टा नव्हती. मग काय होतं ते? तो बाह्य सौंदर्याचा ज्ञानावर आणि बुद्धीवर असलेला एक खोटा विजय होता. बाप्पाचं ते रूप हे सामान्य सौंदर्याच्या व्याख्येबाहेरचं आहे. हो, ते तर आहे. हत्तीचं डोकं हे अफाट बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे. मोठे कान हे उत्तम श्रवणशक्तीचं म्हणजेच दुसऱ्यांचं ऐकून घेण्याचं प्रतीक आहे. आणि तो छोटा उंदीर? तो छोटासा उंदीर हा चंचल मनावर मिळवलेल्या नियंत्रणाचं प्रतीक आहे. बाप्पा हा साक्षात बुद्धीचा देव आहे. त्यामुळे चंद्राने हसणं हे एका उथळ आणि वरवरच्या सौंदर्याने एका सखोल ज्ञानाला हसण्यासारखं होतं. बापरे, असा विचार मी केलाच नव्हता कधी. आणि बाप्पा कधीच कोणाचा अहंकार सहन करत नाहीत. चंद्राचा तो अट्टहास ऐकून बाप्पा प्रचंड क्रोधित झाले. त्यांनी चंद्राला एक भयंकर शाप दिला. काय होता तो शाप? ते म्हणाले की ज्या सौंदर्याचा आणि तेजाचा तुला एवढा गर्व आहे ते तुझे तेज आजच नष्ट होईल. आणि नुसतंच तेज नष्ट होणार नाही तर भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला जे कोणी तुझे हे गर्विष्ठ मुख पाहतील, बापरे, त्यांच्यावर समाजात खोटे आरोप लागतील. त्यांना न केलेल्या गुन्ह्यासाठी कलंकित व्हावं लागेल, ज्याला आपण मिथ्यादोष म्हणतो. म्हणजे थेट प्रतिष्ठेवरच घाला. शाप ऐकताच संपूर्ण सृष्टीत अंधार पसरला. चंद्राचं ते सुंदर रूप एका क्षणात काळे ठिक्कर आणि निस्तेज पडलं. हो, सगळा अहंकार गळून पडला. आता या घटनेचा अर्थ खूप सखोल आहे. चंद्राला लगेचच स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. जेव्हा आपला सर्वात मोठा अभिमान नष्ट होतो तेव्हाच आपल्याला खऱ्या वास्तवाची जाणीव होते. अगदी बरोबर. चंद्राला प्रचंड पश्चाताप झाला. त्याने आपला सारा अहंकार बाजूला ठेवला आणि बाप्पाची क्षमा मागण्यासाठी अत्यंत कठोर अशी तपश्चर्या सुरू केली. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता तो फक्त बाप्पाच्या नामाचा जप करू लागला. शेवटी बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या मनात मायेचा पाझर फुटला. त्यांनी प्रकट होऊन चंद्राला क्षमा केली. आणि इथेच ती खरी कथा सुरू होते. हो, पण इथे त्यांनी नुसती क्षमा केली नाही तर त्याला सन्मानाने आपल्या मस्तकावर धारण केलं. आणि म्हणूनच आपण बाप्पाला भालचंद्र म्हणतो. येथूनच संकष्टी चतुर्थीला रात्री चंद्रदर्शन करून आणि त्याला अर्घ्य देऊन मगच उपवास सोडण्याची प्रथा सुरू झाली. अगदी बरोबर. आणि बाप्पाने चंद्राला मस्तकावर धारण करण्यामागेही एक मोठा संदेश आहे. कोणता? बुद्धीने नेहमी बाह्य सौंदर्याला आणि अहंकाराला आपल्या नियंत्रणात म्हणजेच आपल्या डोक्यावर ठेवला पाहिजे, पण तेही नम्रतेने. क्या बात आहे. पण या पौराणिक कथांचा खरा अर्थ तेवढाच समजतो जेव्हा आपण त्या माणसाच्या रोजच्या जगण्याशी जोडतो. देव आणि स्वर्ग यांच्या कथा ऐकायला छान वाटतात, पण पृथ्वीवरच्या सामान्य माणसाच्या आयुष्यात या कथा कशा उतरतात हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. बरोबर. नक्कीच. आणि म्हणूनच माहितीच्या या प्रवासात मला सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गणेशपूर गावाची एक अत्यंत मानवी आणि भावस्पर्शी कथा सापडली. हो, ती सदाशिवची कथा ना? हो, तीच. या कथेतून स्वर्गलोकातला हा नियम पृथ्वीवर कसा लागू होतो हे दिसून येतं. गणेशपूर नावाच्या एका छोट्याशा गावात सदाशिव नावाचा एक अत्यंत गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहायचा. त्याची पत्नी पार्वतीबाई आणि लहानगा मुलगा विठू यांच्यासोबत तो हलाखीचं पण समाधानी आयुष्य जगत होता. सदाशिवकडे संपत्ती नव्हती, पण बाप्पावर त्याची निस्सीम भक्ती होती. खरंय. पण अचानक या गावावर निसर्गाची अवकृपा झाली. गावात भीषण दुष्काळ पडला. सलग काही महिने पावसाचा थेंब नाही. नद्यांचे प्रवाह कोरडे पडले. शेतातल्या पिकांच्या जागी जमिनीला मोठ्या भेगा पडल्या. माणसांसोबत जनावरेही अन्नासाठी आणि पाण्यासाठी तडफडू लागली. अशा वेळी मानवी मन कसं काम करतं हे समजून घेणं महत्वाचं आहे. कसं काम करतं? दुष्काळ किंवा एखादं मोठं संकट आल्यावर माणसं साधारणपणे दोनच गोष्टी करतात. एकतर ते परिस्थितीपुढे हात टेकतात किंवा प्रचंड स्वार्थी बनतात. हो, आपण पाहतोच हे रोजच्या आयुष्यात. अशा या भीषण परिस्थितीत गावातील गणपतीच्या मंदिरात रघुनाथ शास्त्री नावाचे एक वयोवृद्ध कीर्तनकार गावकऱ्यांना धीर देण्यासाठी एकत्र बोलावतात. अच्छा. आणि तिथे ते गावकऱ्यांना स्वर्गलोकातल्या चंद्रदेवाच्या गर्वाहरणाची कथा सांगतात. आता इथे प्रश्न असा पडू शकतो की जेव्हा लोकांना प्यायला पाणी नाहीये, खायला अन्न नाहीये, तेव्हा या पौराणिक कथा काय कामाच्या? हो, साहजिकच आहे हा प्रश्न पडणं. पण इथेच मानसिक आणि आध्यात्मिक बळाचं रहस्य लढलेलं आहे.
अशा संकटाच्या काळात स्टोरीज किंवा कथा ह्या मानवी मनासाठी एक अँकर किंवा आधारस्तंभ म्हणून काम करतात. अगदी खरंय. रघुनाथ शास्त्री गावकरांना समजावून सांगतात की संकट ही केवळ निसर्गाचा कोप नसून ती आपल्या संयमाची परीक्षा असते. चंद्राची कथा ऐकताना गावकरांना जाणवतं की अहंकारामुळेच पतन होतं आणि नम्रतेनेच त्यातून मार्ग निघू शकतो. आणि सदाशिव ही कथा ऐकून पूर्णपणे भारावून जातो. हो, आणि तो मनोमन ठरवतो की काहीही झालं तरी तो बाप्पाचं संकष्टी चतुर्थीचं हे व्रत करणारच. इथूनच सदाशिव आणि पार्वतीबाई यांचा एक मोठा संघर्ष सुरू होतो. अशा स्थितीत घरात अन्नाचा एक कणही नसताना ते दोघे संकष्टीचा निर्जळी उपवास करण्याचा ठाम निर्णय घेतात. निर्जळी उपवास, बापरे. हो, निर्जळी म्हणजे पाण्याचा एक थेंबही न पिता. आता इथे मला एक प्रश्न पडला होता. कोणता? गावात आधीच भीषण दुष्काळ आहे, शरीराला पाण्याची नितांत गरज आहे, आणि तरीही हे लोक पाण्याचा एक थेंबही न पिता उपवास करत आहेत. हे थोडं अतार्किक किंवा स्वतःच्या जीवाशी खेळण्यासारखं नाही वाटत? संदर्भ साहित्यात या अत्यंत टोकाच्या निर्णयामागचं लॉजिक काय दिलं असावं? हा खूपच रास्त प्रश्न आहे. आधुनिक दृष्टिकोनातून हे धोकादायकच वाटेल. पण भारतीय परंपरेत व्रत या संकल्पनेचा अर्थ केवळ शारीरिक उपवास असा होत नाही. मग त्याचा खरा अर्थ काय? जेव्हा तुम्ही एखादं संकट पार करत असता तेव्हा तुमचं शरीर आणि तुमचं मन सतत कमकुवत होत असतं. निर्जळी व्रत हे स्वतःच्या मनावर आणि शरीराच्या मूलभूत गरजांवर विजय मिळवण्याचं एक अत्यंत कठीण प्रशिक्षण आहे. अच्छा, म्हणजे मेंटल ट्रेनिंग. अगदी बरोबर. जेव्हा तुम्ही स्वतःहून एक अत्यंत कठीण नियम पाळायचं ठरवता आणि तो पूर्ण करता तेव्हा तुमचं मानसिक बळ इतकं वाढतं की बाह्य परिस्थितीची भीती तुम्हाला वाटत नाही. खरंय. सदाशिवचा हा निर्णय म्हणजे बाह्य संकटापुढे न झुकता स्वतःच्या आंतरिक विश्वासावर ठाम राहण्याची ती एक अग्निपरीक्षा होती. हे ऐकल्यावर त्या निर्णयामागचं गांभीर्य लक्षात येतंय. एकीकडे हा निर्जळी उपवास सुरू होतो आणि दुसरीकडे त्यांचा लहानगा मुलगा विठू अन्नाविना आणि उन्हाच्या तडाख्याने भयंकर आजारी पडतो. अरे रे. त्याला प्रचंड ताप भरतो आणि तो बेशुद्ध पडतो. सदाशिव अत्यंत हतबल होऊन थोड्याशा पाण्यासाठी गावातील विहिरीवर जातो. आणि इथे या कथेतला विलन किंवा अहंकाराचा पृथ्वीवरचा प्रतिनिधी प्रवेश करतो. धनपाल सावकार. हो, गावातील एक श्रीमंत आणि गर्विष्ठ सावकार धनपाल. धनपालने विहिरीतलं उरलेलं सगळं पाणी आपल्या नोकरांकरवी स्वतःच्या वाड्यात भरून ठेवलं असतं. सदाशिवला रिकाम्या घागरी घेऊन तिथे उभा असलेलं पाहून धनपाल त्याची अत्यंत क्रूर शब्दांत थट्टा करतो. तो म्हणतो की तुझा बाप्पा तुला खायला देऊ शकला नाही आणि तू उपाशीपोटी त्याचं व्रत करतोयस. केवढा हा अहंकार. तो पुढे म्हणतो, माझा पैसा बघ, मला कधीच पाण्याची आणि अन्नाची कमतरता भासणार नाही. भक्तीपेक्षा पैसा मोठा असतो. हे शब्द एखाद्याला उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसे असतात. अगदी तंतोतंत. धनपाल सावकाराचा तो अहंकार आणि स्वर्गलोकातील चंद्राचा अहंकार यांत काहीही फरक नाही. दोघेही आपापल्या संपत्ती आणि रूपाच्या गर्वात आंधळे झाले आहेत. बरोबर. धनपालला वाटतं की त्याचा पैसा त्याला निसर्गाच्या नियमांपासून वाचवू शकेल. ही मानसिकता आजही आपल्याला समाजात दिसते. हो, कॉर्पोरेट जगात आपण पाहतोच. हो, आजच्या काळातील कॉर्पोरेट जगात किंवा सत्तेच्या राजकारणात असे अनेक धनपाल दिसतात ज्यांना वाटतं की त्यांच्या संपत्तीमुळे ते कोणालाही विकत घेऊ शकतात किंवा कोणाचाही अपमान करू शकतात. खरंय. कठीण परिस्थिती ही माणसाच्या विश्वासाची खरी कसोटी असते. अशावेळी सामान्य माणूस एकतर देवावर चिडतो किंवा आपला मार्ग सोडून देतो. पण सदाशिव तसं करत नाही. नाही करत. सदाशिवचा बाप्पावरील विश्वास ढळत नाही. तो सावकाराच्या अपमानाचा घोट मुकाट्याने गिळतो. तो वाद घालत नाही, कारण त्याला माहीत असतं की त्याचा संघर्ष धनपालशी नाहीये, तर तो स्वतःच्या विश्वासाशी आहे. हे खूपच प्रेरणादायी आहे. आणि मग येतो तो संकष्टी चतुर्थीच्या रात्रीचा काळोख, जो या कथेचा सर्वात मोठा आणि अंगावर काटा आणणारा उत्कर्षबिंदू आहे. हो, तो प्रसंग खूपच अंगावर येणारा आहे. रात्र होते. सदाशिव आणि पार्वतीबाई आपल्या बेशुद्ध मुलाला घेऊन झोपडीत बसले आहेत. दोघांच्याही घशाला कोरड पडली आहे. पण आता निसर्ग जणू आपली शेवटची आणि सर्वात कठीण परीक्षा घेत असतो. उपवास सोडण्यासाठी चंद्रदर्शन होणं तर आवश्यक होतं. हो, अत्यंत गरजेचं असतं. पण अचानक आकाशात काळेकुट्ट ढग दाटून येतात आणि भयंकर वादळ सुरू होतं. त्या दाट ढगांमुळे आकाशात चंद्र कुठेच दिसत नाही. बापरे. एकीकडे मुलाचे जाणारे प्राण आणि दुसरीकडे ढगाणाड लपलेला चंद्र. सदाशिवचा धीर आता पूर्णपणे सुटतो. तो ढसाढसा रडत बाप्पाच्या मूर्तीसमोर गुडघे टेकतो. चव आणि या जगाला पाणी दे.
इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हे जे वादळ आलंय ना, ते केवळ आकाशात नाहीये, तर ते सदाशिवच्या मनातही आहे. म्हणजे त्याची ती तडफड. हो, हा तो क्षण आहे जिथे माणसाचा स्वतःवरचा आणि स्वतःच्या प्रयत्नांवरचा पूर्ण कंट्रोल सुटतो. त्याला अल्टिमेट सरेंडर किंवा संपूर्ण शरणागती म्हणतात. बरोबर. जेव्हा बाहेरची सगळी दारं बंद होतात, तेव्हा माणूस खऱ्या अर्थानं आतल्या शक्तीला हाक मारतो. सदाशिवने आपले प्राणपणाला लावून हे व्रत केलेलं असतं. त्याचा कोणताही स्वार्थ नसतो, अहंकार नसतो. आणि जिथे अहंकार शून्य होतो, तिथेच खऱ्या अर्थाने चमत्कार घडायला सुरुवात होते. आणि खरोखरच चमत्कार घडतो. सदाशिवच्या त्या आर्त हाकेने जणू काही निसर्गाचे नियमही क्षणभरासाठी थांबतात. बापरे! तो गडगडाट अचानक शांत होतो. आकाशातले ते काळेकुट्ट ढग हळूहळू बाजूला सरकतात आणि साक्षात चंद्रदेव आपल्या अत्यंत शीतल आणि विलोभनीय रूपात प्रकट होतात. क्या बात आहे! जणू काही बाप्पाने स्वतःच्या मस्तकावरचा तो भालचंद्र सदाशिवासाठी खाली आणलेला असतो. सदाशिव थरथरत्या हातांनी त्या चंद्राला अर्घ्य देतो, पाणी अर्पण करतो आणि आपलं व्रत पूर्ण करतो. आणि विठू? हा चमत्कार तिथेच थांबत नाही. व्रत पूर्ण होताच झोपडीतून विठूचा आवाज येतो. त्याचा ताप पूर्णपणे उतरलेला असतो आणि तो शुद्धीवर आलेला असतो. अंगावर काटा आला हे ऐकून. आणि त्याच क्षणी आकाशातून अमृतासमान पावसाची रिमझिम सुरू होते. संपूर्ण गावाची तहान भागते. या कथेचा शेवट अजून एका सुंदर घटनेने होतो. हो, तो सावकार ना? हो, तो गर्विष्ठ सावकार धनपाल दुसऱ्या दिवशी स्वतः सदाशिवच्या झोपडीसमोर येऊन नतमस्तक होतो. पावसानेही सिद्ध केलेलं असतं की निसर्गापुढे कोणाचाही पैसा चालत नाही. अगदी खरंय. धनपाल आपला अहंकार सोडून सदाशिवची माफी मागतो. हा धनपालचा इगो डेथ आहे, अगदी चंद्रासारखाच. ही संपूर्ण कथा आपल्याला हेच स्पष्ट करते की दर महिन्याला येणारी चतुर्थी आपल्याला आपला अहंकार सोडण्याची आणि संकटातही कृतज्ञ राहण्याची कशी सतत आठवण करून देते. किती अप्रतिम प्रवास आहे हा. आपण स्वर्गलोकातून सुरुवात केली आणि एका गरीब शेतकऱ्याच्या झोपडीत येऊन थांबलो. पण यातून मिळणारा धडा किती शाश्वत आहे. नक्कीच. तर मग आपण या संपूर्ण सखोल चर्चेचं सार एकत्रितपणे मांडूया. गणेश चतुर्थी आणि संकष्टीचे हे व्रत केवळ एक कर्मकांड किंवा देवासमोर उपवास करण्यापुरतं मर्यादित नक्कीच नाहीये. नाही, अजिबात नाही. ही एक मासिक शिस्त आहे. ही एक आठवण आहे जी आपल्याला सांगते की संकटांवर मात करण्यासाठी केवळ बाह्य साधने किंवा पैसा लागत नाही, तर प्रचंड मानसिक, बुद्धी आणि संयम लागतो. जो संयम सदाशिवने दाखवला आणि जी बुद्धी बाप्पा आपल्याला देतो. अगदी तंतोतंत. आणि ऐकणाऱ्यांसाठी या परंपरेचा आजच्या काळातील संदर्भ समजून घेणं सर्वात महत्वाचं आहे. हो, आजच्या या धकाधकीच्या जगात. बरोबर. आजच्या या जगात जिथे सगळीकडे स्पर्धेचं वातावरण आहे आणि माहितीचा एक प्रकारचा अतिरेक किंवा इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालेला आहे, तिथे माणसाचं मन खूप अशांत असते. खरंय. सोशल मीडियामुळे प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्याची किंवा चंद्रासारखं सुंदर दिसण्याची एक विचित्र चढाओढ लागली आहे. अशावेळी ह्या परंपरेतील नम्रता आणि निस्वार्थ भक्ती आपल्याला एक वेगळीच मानसिक शांती देऊ शकते. नक्कीच देऊ शकते. महिन्याभरातील ताणतणाव, राग, लोभ आणि मुख्य म्हणजे आपला अहंकार बाजूला सारून महिन्यातून एक दिवस स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी हे व्रत एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. हा एक प्रकारचा मंथली डिटॉक्स आहे, जो आपल्याला पुन्हा जमिनीवर आणतो. खरंच. आणि म्हणूनच श्रोत्यांसाठी आजची ही सखोल चर्चा नक्कीच एक वेगळा आणि विचार करायला लावणारा दृष्टिकोन देणारी ठरली असेल. आपण सर्वांनी या माहितीच्या प्रवासातून खूप काही शिकून घेतलं आहे. हो, खूपच छान चर्चा झाली. आपण नेहमी विघ्न दूर करण्यासाठी बाप्पाची पूजा करतो. पण हा माहितीचा प्रवास संपवण्यापूर्वी एक विचार असा आहे जो श्रोत्यांना थोडा अस्वस्थ करू शकतो. पण त्यावर विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि तो विचार करायला लावणारा प्रश्न असा आहे की जर गणपती बाप्पा हा साक्षात बुद्धीचा देव आणि सर्व संकटे दूर करणारा विघ्नहर्ता आहे, तर आपल्या जीवनातील सर्वात मोठे विघ्न हे बाहेरच्या परिस्थितीत, लोकांमध्ये किंवा पैशाच्या कमतरतेत नसून स्वर्गलोकातल्या त्या चंद्रासारखा किंवा गणेशपूरमधल्या त्या सावकारासारखा आपल्याच आत खोलवर दडलेला आपला स्वतःचा अहंकार तर नाही ना. बापरे, खूपच सखोल विचार आहे हा. याच एका अत्यंत महत्वाच्या आणि सखोल विचारासोबत आपण आज इथेच थांबणार आहोत. स्वतःच्या आत डोकावून बघा आणि या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा नक्की प्रयत्न करा. कदाचित खरं विघ्न दूर करण्याची सुरुवात तिथूनच होईल. नक्कीच होईल. पुढील अशाच एका नवीन आणि रंजक माहितीच्या प्रवासात आपण पुन्हा भेटूया.
तोपर्यंत विचार करत रहा आणि शिकत रहा. सर्वांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.